आइडियल पत्रकार संगठन की वरिष्ठ पदाधिकारियों की बैठक 40 गांव में संपन्न। 40 गांव महाराष्ट्र में आइडियल पत्रकार संगठन की बैठक राष्ट्रीय महासचिव सूर्यकांत कदम के आवास पर संपन्न हुई। अध्यक्षता केंद्रीय संपर्क प्रमुख लक्ष्मण आबा सूर्यवंशी ने की, जबकि राष्ट्रीय अध्यक्ष अजय कुमार मिश्रा मुख्य अतिथि रहे। बैठक में संगठन के विस्तार, पत्रकारों के हितों की रक्षा और आगामी राष्ट्रीय अधिवेशन पर चर्चा हुई। सूर्यवंशी ने अनुशासन और संगठन के 20 राज्यों में 7,000 से अधिक पत्रकारों के जुड़ाव पर प्रकाश डाला। कदम ने महाराष्ट्र के प्रत्येक तालुका में संगठन के विस्तार की रणनीति बताई। इस मौके पर केंद्रीय संयुक्त सचिव जमुना चौहान, मुंबई अध्यक्ष सुरेश जायसवाल, पालघर जिला महासचिव रुचि सिंह समेत कई पदाधिकारी मौजूद रहे। बैठक में डॉक्टर बीबी भोसले को धुले नंदुरबार जलगांव का प्रभारी तथा अशोक चौधरी को जलगांव जिला प्रभारी नियुक्त किया गया। आयडियल पत्रकार संघटनेची 40 गाव येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली होती। ती बैठक ठाणे महिला प्रकोष्ठच्या वुमेन सेलच्या जिल्हाध्यक्ष सुनीता महाडिक यांच्या निवासस्थानी घेण्यात आली आहे। या ठिकाणी या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष अजयजी मिश्रा, केंद्रीय महासचिव श्री सूर्यकांत कदम साहेब, महिला प्रकोष्ठ जमुनाजी चौहान, महासचिव रुचि सिंगजी मॅडम, त्यानंतर नवनियुक्त पदाधिकारी म्हणून धुळे, जळगाव, नंदुरबार प्रभारी डॉक्टर बीबी भोसले हे ज्येष्ठ पत्रकार आहेत। दुसरे ज्येष्ठ पत्रकार श्री अशोक चौधरी साहेब। या ठिकाणी येणाऱ्या काळात आयडियल पत्रकार संघटनेचं राष्ट्रीय महाधिवेशन महाराष्ट्रात घ्यायचं आहे। ते मुंबई परिसरामध्ये लवकरच आम्ही त्या संदर्भात इथे चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये संघटनेची पुढील भावी वाटचाल, संघटन मजबूती आणि आजच्या स्थितीला हे संघटन देशामध्ये सुमारे 20 ते 25 राज्यांमध्ये कार्यरत आहे। 7 ते 10 हजार सदस्य या संघटनेचे नोंदणी झालेले आहे। मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी सुद्धा या संघटनेत आहेत। फार मोठमोठे वरिष्ठ पत्रकार आहेत, मोठमोठ्या चॅनलचे आहेत, वृत्तपत्रांचे आहेत। तर लवकरच संघटनेचा विस्तार आणि भावी वाटचाल येणाऱ्या काळात होणार आहे। तर राष्ट्रीय अधिवेशन हे आपल्याला चांगल्या मोठ्या प्रमाणात आणि देशातील मान्यवर यांच्या उपस्थितीत घ्यायचे आहे। या संदर्भात ही बैठक होती। या ठिकाणी नवनियुक्त पदाधिकारी जे आमचे सहकारी मित्र आहेत जळगाव जिल्ह्याचे, त्यांचे मी अभिनंदन करतो। तसेच या ठिकाणी ठाणे महिला प्रकोष्ठच्या जिल्हाध्यक्षा सुनीताताई, आमचे दाजी, यांचे आम्ही आभार प्रकट करतो। धन्यवाद। बस आज आइडियल पत्रकार संगठन कार्यक्षेत्र संपूर्ण भारत परिवार की तरफ से 40 गांव में हमारे जो जिलाध्यक्ष महिला प्रकोष्ठ थाने श्रीमती सुनीता महाडिक के आवास पर एक मीटिंग हुई। इस मीटिंग की अध्यक्षता हमारे राष्ट्रीय संपर्क प्रमुख, हम लोगों के बड़े भाई आदरणीय आबा सूर्यवंशी जी के नेतृत्व में हुई, उनकी अध्यक्षता में हुई। इस मीटिंग में हमारे प्रमुख राष्ट्रीय महासचिव हमारे बड़े भाई सूर्यकांत कदम जी भी, हमारे साथ मुंबई से चलकर आई हमारी केंद्रीय संयुक्त सचिव जमुना चौहान जी, हमारे साथ जिला महासचिव पालघर रुचि सिंह जी, हमारे साथ मुंबई अध्यक्ष श्री सुरेश जायसवाल जी। आप सभी लोग मुंबई से चल के आए हैं, इसके लिए मैं आप लोगों का आभार प्रकट करता हूं। और खास करके मैं अपने जो सुनीता मैडम है, जिनके यहाँ हम लोग मीटिंग कर रहे हैं, आपका आभार व्यक्त करते हैं। आपने हमें बुलाया और अपनी मेजबानी में आपने एक कार्यक्रम भी कराया, इसके लिए हम आपको दिल से अपना आभार व्यक्त करते हैं। आज बहुत सारे निर्णय लिए गए हैं। राष्ट्रीय जो हमारा अधिवेशन है उसके बारे में निर्णय लिया गया है। हमारे वरिष्ठ पदाधिकारी यहाँ पर मौजूद हैं, उनके विचार विमर्श के बाद जल्दी हम तारीख की घोषणा करने वाले हैं। और 2 निर्णय यहाँ पे लिए गए हैं जो हमारे राष्ट्रीय प्रमुख महासचिव और हमारे केंद्रीय संपर्क प्रमुख और हमारी केंद्रीय संयुक्त सचिव मैडम, तीनों लोगों से बातचीत करने के बाद वरिष्ठ पत्रकार डॉक्टर बीबी भोसले जी को
दुल्हे नंदुरबार जलगांव प्रभारी बनाया गया है और साथ में वरिष्ठ पत्रकार अशोक चौधरी साहब को इनको जलगांव जिला प्रभारी नियुक्त किया गया है। मैं आप सभी नवनियुक्त पत्रकार साथियों का, नवनियुक्त पदाधिकारियों का हार्दिक अभिनंदन करता हूं, स्वागत करता हूं और इस विश्वास के साथ कि आप लोगों के आने के बाद संगठन और भी मजबूती प्रदान करेगा, संगठन को मजबूती मिलेगी और पत्रकारों के हित में बहुत सारे कार्य किए जाएंगे। धन्यवाद। नमस्कार, मी आहे जमुना चव्हाण, केंद्रीय आयडियल पत्रकार संघटनेची केंद्रीय संयुक्त सचिव आहे। इथं आपण 40 गावामध्ये आलो आहे आणि आपण केंद्रीय राष्ट्रीय महासचिव सूर्यकांत कदमजींच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत आणि आपले सूर्यवंशी आबासाहेब आलेले आहेत इथं। तर थोडस त्यांचं एक आपण छोटस मनोक्त व्यक्त करायचं आहे। तर आबासाहेब थोडस आपल्या नमस्कार, मी लक्ष्मण आबा सूर्यवंशी, आयडियल पत्रकार संघटना, केंद्रीय संपर्क प्रमुख। इथे चाळीसगाव नगरीला आम्ही पत्रकार संघटनेचे आपल्या आयडियल पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशन संदर्भात संघटनेचे महासचिव सूर्यकांत कदम यांच्या निवासस्थानी एक बैठक, चर्चासत्र, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजयजी मिश्रा यांच्या उपस्थितीत तसेच महिला केंद्रीय महासचिव जमुनाजी चव्हाण आणि रुची सिंग यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण चर्चासत्र या ठिकाणी ठेवलं आहे। संघटनेची वाटचाल ही देशव्यापी असून देशभरात सुमारे 15 ते 20 राज्यांमध्ये संघटन हे कार्यरत आहे। संघटनेत सुमारे 7 ते 10 हजार सदस्य आजपर्यंत नोंदणी झालेले असून संघटनेची वाटचाल ही जोमाने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश तसेच दक्षिण भारतात संघटना जोमाने काम करीत आहे। संघटनेकडे पत्रकारांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्याचे कारण असे की हे संघटन पत्रकारांच्या हितासाठी काम करते। या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या, अडीअडचणी किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार किंवा त्यांना न्याय देण्याची भूमिका ही संघटना राष्ट्रीय अध्यक्ष अजयजी मिश्रा तर राष्ट्रीय महासचिव सूर्यकांत कदम यांच्या नेतृत्वात, यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे। त्यामुळे पत्रकारांचा विश्वास या संघटनेमध्ये देशामध्ये वाढलेला आहे। संघटनेला आता सुमारे स्थापना झाली असून संघटनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन हे मुंबईमध्ये घेण्याची आमची चर्चा या ठिकाणी झालेली आहे। त्याच राष्ट्रीय महाअधिवेशनमध्ये संघटनेची भावी वाटचाल आणि भावी काय पत्रकारांना काय संदेश द्यायचा, पत्रकारांसाठी काय करायचे या संदर्भात आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबई भागात कोठे घ्यायचं या संदर्भात लवकरच एक निर्णय हा पत्रकारांना, संघटनेच्या पत्रकारांना आम्ही पोहोचणार आहे। धन्यवाद। तसेच संघटनेचे राष्ट्रीय महासचिव श्री सूर्यकांत कदम साहेब यापुढे संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत, राष्ट्रीय अधिवेशनाच्या बाबत मार्गदर्शन करतील। पत्रकारांच्या हितासाठी लढणारी, भारतभर कार्यरत असणारी आयडियल पत्रकार संघटना या संघटनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन मुंबई येथे घेण्यासंदर्भात चाळीसगाव येथे आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजयजी मिश्रा, केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्या जमुनाजी चव्हाण, रुची सिंग मॅडम आणि संघटनेचे संपर्क प्रमुख, राष्ट्रीय संपर्क प्रमुख श्री बाबासाहेब सूर्यवंशी व आमचे जळगाव, धुळे, नंदुरबारचे पदाधिकारी डॉक्टर साहेब, चौधरी साहेब आज मीटिंगला उपस्थित आहेत। मीटिंगमध्ये
महत्वाचा मुद्दा म्हणजे आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजयजी मिश्रा यांच्या सूचनेनुसार आणि आबासाहेब सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली या मीटिंगमध्ये काही ठराव पारित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मुंबई येथे संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्यासंदर्भात ही चर्चा सुरू आहे. पत्रकारांच्या हितासाठी काम करीत असताना पत्रकारांवर होणारे अन्याय अत्याचार या संदर्भात आपली संघटना देशभर कार्य करीत आहेत. मागील काळामध्ये बरेचसे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. भारतभर कार्य करताना श्री अजयजी मिश्रा हे पूर्ण भारतभर दौरे करीत असतात. त्यांच्यासोबत आबासाहेब असतील, जमुना मॅडम असतील, रुची सिंग मॅडम असतील, मी स्वतः असेल आणि पत्रकारांना न्याय देण्याची भूमिका आमची कायम असते. भारतात अनेक राज्यांमध्ये काम करीत असताना खास करून महाराष्ट्रामध्ये जवळपास आपली संघटना 20 जिल्ह्यांच्या पुढे पोहोचलेली आहे. बरेचसे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. या सर्वांच्या पत्रकार बांधवांच्या भगिनींच्या कामामुळे आज आपली संघटना ही नावलौकिकमध्ये आलेली आहे. मुंबई येथे अधिवेशन असल्याने या अधिवेशनात पुढील काळात काय करणे, जसं कोरोना काळामध्ये आपल्या पत्रकार बांधवांना आयडियल पत्रकार संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळाला. जे पत्रकार बांधव आयडियल संघटनेच्या माध्यमातून काम करत होते त्यात काही पत्रकार बांधव कोरोना काळामध्ये मृत झाले. आयडियल पत्रकार संघटनेने मागण्या केल्या होत्या पत्रकार बांधवांच्या हिताच्या. त्यात एक मागणी प्रामुख्याने मान्य झाली होती. त्या कोरोना काळामध्ये काही पत्रकार बांधवांना शासनाचा निधी सुद्धा मिळाला, मदत सुद्धा मिळाली. आज तीच मागणी आम्ही अनेक मागण्या पत्रकारांच्या आहेत. पत्रकारांवर अन्याय होत असताना ज्या मागण्या आम्ही मांडणार आहोत त्या मागण्या यापुढे सरकारने मान्य कराव्यात. त्यासाठी आबासाहेब म्हणा, मिश्राजी असतील, त्या आम्ही प्रयत्न करणार आहोत. मुंबई येथे अधिवेशनासाठी सर्वजण जोमाने कामाला लागलेले आहेत. महाराष्ट्र असो पूर्ण भारतभरातून पत्रकार येणार आहेत. आता या पुढचं मार्गदर्शन श्री सुनीता राजेंद्र महाडिक. मी मुंबईहून सगळे पत्रकार आले, त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. खिडकी ओढून घ्या, फक्त खिडकी ओढून घ्या. हिंदी बोलू.